अष्टविनायक मिल्क सेंटर यांचा वतीनं एक प्राइज आहे. दुसरं सत्र जेव्हा सुरू होईल आणि दुसऱ्या सत्राच्या फर्स्ट ओव्हरमध्ये जर 6 चेंडू 6 चौकारी येत आहेत तर त्या बॅटरला अष्टविनायक मिल्क सेंटर यांच्या वतीनं 100 रुपये दिले जातील. प्रकाश वॉरियर्सने टॉस जिंकला आणि निर्णय काय? प्रकाश वॉरियर्स तुमचा डिसिजन काय? आणि एक महत्वाची सूचना मी आता पोहोचवतो. यात नंतर टॉस साठी जे कॅप्टन येतील तुम्हाला ऑन द स्पॉट डिसिजन द्यायचा. डिसिजन जर नाही दिला तर मॅच मध्ये 2 रनची पेनल्टी घेऊन तुम्हाला खेळावं लागेल. शेवटची ही सूचना, टॉस साठी जेव्हा तुम्ही येता तुम्हाला कंपल्सरी तिथेच डिसिजन सांगणं हे बंधनकारक असेल. यात नंतर लक्षात ठेवा प्रत्येकी टीम, डिसिजन जर तुम्ही नाही दिला तर अकॉर्डिंग टू रूल्स 2 रनची पेनल्टी डायरेक्टली दिली जाईल. ही गोष्ट लक्षात ठेवा. शेख, वेलकम बॅक. मंडळी नमस्कार. पुन्हा एकदा सर्वांचं महाबळेश्वर प्रीमियर लीग सीझन 4 चौथ्या पर्वामध्ये सहर्ष स्वागत आहे. सर्वांना वाटावं गर्व असं हे आपलं या प्रीमियर लीगचं 4थं पर्व आणि 4थ्या पर्वामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. महत्वाची मॅच पाहतोय. मॅचच्या कडेला लागला परंतु यष्टीरक्षण पहा किती चांगलं पाहायला मिळालंय. आतापर्यंत मॅचचं सिच्युएशन जर बघितले गेली तर ओपनिंग प्लेयर 5 धावा फलकावरती आहेत. या षटकामध्ये मंथनने चांगली गोलंदाजी केली. सुरुवातीला त्याने धावा खर्च केलेला परंतु आता 2 डॉट बॉल काढल्यात. ओ टॅप केलं, रिव्हर्स आणि त्यानंतर बॉलला पाठवलाय. अल्टी पलटी बॉलने मारले कल्टी, चौकार. धावा मिळतील 4. हो चांगला बॉल आहे परंतु आता यष्टीरक्षकाकडनं चुकी पाहायला मिळेल. धावा 4 मिळतील आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढतात. धावसंख्या जाऊन पोहोचला गेला 13 आकड्यावरती. 13 धावा फलकावरती. टार्गेट बद्दल देखील चर्चा करूयात परंतु हा बॉल देखील बॉर्डरलाईन फार निघून जातोय. चौकाराने षटक कंप्लीट होत असताना आपण पाहतो पहिल्या क्रमांकाचा आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धाव फलक आपण पाहतोय. टोटल 5 बॉल झालेत. 1 बॉल बाकी आहे. पहिला वाईड आहे, पहिला डॉट आहे मग वाईड आहे. ठीक आहे. धाव फलक क्लिअर करतोय 17 धावा. पुन्हा खेळायचा प्रयत्न केलेला षटक क्रमांक 2 आणि या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्याकरिता बॉलिंग ट्रॅक वरती आपण गोलंदाज पाहत आहोत. निखिल आलाय गोलंदाजीवरती. ओ नो बॉल आणि नो वरती हा प्रहार. धावा मिळतील 4. चौकार येतोय आणि चौकाराच्या मदतीनं टोटल पंजा खोलला आमच्या पंचांचा. टोटल 5 धावा मिळतील आणि 5 धाव्यांच्या मदतीनं 22 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचल्या 99 चा टार्गेट. दांडी सुडवली. विकेट क्रमांक पहिला. हा पहिला धक्का. जर विकेट हायट्रिक घेतली तर सन्मान्य उमेशजी मोरे साहेब यांच्या माध्यमातून 300 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. लगातार 3 विकेट घ्या उमेशजी मोरे साहेबांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे. 1 विकेट आलाय. नवीन बॅटर आता स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय. संकेत विजयाचे संकेत देईल का? परंतु ड्राईव्ह केलं. वा जोरदार टाळ्या वाजवायचा. फिल्डिंग चांगली. फिल्डिंग एफर्ट्स पहा किती चांगले. सोहेल होते तिकडे. उड़ता हुआ पंजाब आपने देखा होगा लेकिन उड़ता हुआ सोहेल को भी आज देख लो. कमालीची फिल्डिंग. आता वाईट बॉल येईल. आता एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळतात आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव फलक 23-23 आकड्यावर. अंपायरचा इशारा नो बॉल.
24 वरती धावसंख्या जाऊन पोहोचला गेला. वाईड त्यानंतर नो एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा यायला लागल्यात. आणि आता पुन्हा सोहेल आता सोहेल तिकडे एका भिंतीसारखा उभा आहे की तिकडने बॉल मारा तुम्ही, मी जाऊन देणार नाही हे सांगतोय सोहेल सध्या फिल्डिंग एफर्ट्स टाकत असताना. आणि मी मगाशी देखील उल्लेख केलेला की बघा तुम्ही जेव्हा अंडरआर्म क्रिकेट बॉक्स क्रिकेट खेळत असता तेव्हा सर्वात महत्वाची गोष्ट काय तर तुमचे फिल्डिंग एफर्ट्स. तुम्ही जेव्हा मैदानामध्ये तुमचे फिल्डिंग एफर्ट्स असे दाखवाल तर मॅच तुमच्या नावावरती होऊ शकते. आणि सोहेलने ते काम केलंय आणि एका खेळाडूने संपूर्ण टीमच्या संघामधल्या खेळाडूंना ती एनर्जी भरली आहे. हा पहा आणखी एक चांगली फिल्डिंग, पुन्हा बॉल लढवलाय. षटक कंप्लीट होत असताना आपण पाहतोय दुसऱ्या क्रमांकाचा आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा 24 आहेत. एक विकेट जिथे गमावलाय. 99चा पाठलाग चालू आहे. ना ठीक 100 ना ठीक 100च्या पाठी, अगदी जवळ 99 पर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे. 99 रन्स. लगातार 6 चौकार जर जोडले तर 100 रुपयाचं अष्टविनायक मिल्स सेल्टरच्या माध्यमातून 100 रुपये पहिल्या बॉल वरती पहिला आलाय. 28 धावा फलकावरती आहेत. ओ बाहेर निघाला बॉल आणि त्यानंतर अंपायरचा इशारा. फलंदाज होईल बाद. धक्का दुसरा. भरपूर प्रेक्षक आपल्या संघाला सपोर्ट करण्याकरिता इथपर्यंत पोहोचलेत. आणि क्रिकेटची खरी जादू किंवा क्रिकेटची खरी मजा तेव्हा येते जेव्हा असे रंगतदार प्रेक्षक पाहायला मिळतात. आणि म्हणूनच मी उल्लेख केला होता ना की महाबळेश्वर हे क्रिकेटची पंढरी आहे. या विभागामध्ये जर ओळखलं गेलं तर महाबळेश्वरला एक पर्यटक स्थान म्हणून ओळखलं जातं, परंतु क्रिकेट देखील या विभागात तेवढंच खेळलं जातं. आणि या क्रिकेटच्या पंढरी या विभागामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. 28वा टॅप केलाय, टक्करण आवाज आणि बॉल निघून गेलाय मैदानाच्या बाहेर. 32 धावा फलकावरती. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे आणि लगातारचा दुसरा चौकार आला. आणि या चौकाराच्या मदतीनं 36 धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली गेली. 30 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस धाव फलक 36 वरती पाहतोय. आता 12 बॉल आणि विजयाकरिता 63 ची गरज आहे. मोठा स्कोर आहे. 12 मध्ये 63 बनवायचा आहे. कुठं कठीण झालं असं म्हणावं लागेल, परंतु सोहेलकडे जर बॉल गेला तर तो नाही सोडू शकत. सोहेलने एकदा नव्हे दोनदा नव्हे तर 3दा सांगितलंय की माझ्याकडे येऊन द्या बॉल, मी नाही सोडणार. आता अंपायरचा इशारा नो बॉल आणि त्याच्यावरती 4 टोटल 5 मिळाल्यात. आणि धाव फलकावरती धावा 41 आकड्यावरती जाऊन पोहोचतायत. उल्लेखकाची भूमिका देखील भरपूर चांगली साकारताना आपण पाहतोय प्रतीक यांना. 41 धावा फलकावरती. पुन्हा रिव्हर्स खेळायचा प्रयत्न केला. फिल्डिंग तिथे थोडी कमकुवत पाहायला मिळाली. 4 धावा मिळतील आणि चौकाराच्या मदतीने 45. स्वीप अँड स्विच आणखी 4 आणि या चौकाराच्या मदतीनं 49 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचला गेला. आणि अजूनही 50 ची गरज आहे. पुन्हा स्वीप केलाय. 1 more बाउंड्री, another 4. वेगाने धावा वाढवायचं काम चालू आहे. 53 धावसंख्या फलकावरती. या षटकातील 4 बॉल फेकले. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सेकंड लास्ट बॉल. स्वीप. पुन्हा एकदा चौकार येतोय आणि या चौकाराच्या मदतीनं धाव फलकावरती धावा 57 आकड्यावरती. शेवटचा अंतिम बॉल. 42 गरज आहे विजयाकरिता. अजूनही 7 बॉल मध्ये 42. आणखी एक चौकार शेवटच्या अंतिम बॉल वरती देखील मिळालाय 4 आणि चौकाराच्या मदतीनं धाव फलक 61 आकड्यावरती विजयाकरिता 6 बॉल आणि 38 ची गरज आहे. 38 6 मध्ये 38 बनवायचे आहेत. आता असं म्हणावं लागेल की प्रत्येक फेअर बॉल वरती प्रत्येकी चेंडूवरती चौकार जरी जोडला तरी पण 38 धावा नाही होणार. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा हव्यात. परंतु एक गोष्ट साम्य या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. पहिल्या मॅच पासून इकडे या मैदानावरती धावा चेस नाही होत आहेत. अर्थात पहिल्या डावामध्ये बॅटिंग केल्यानंतर कुठेतरी इफेक्ट बेनिफिट त्यांना मिळतोय. अजित कदम जिनके बाजू में है दम. पाठच्या कडेला लागलाय. रनआउटची संधी. हो जरूर विकेट मिळेल. आणखी एक फलंदाजगार.
विजय मैदानाचा परतीचा प्रवास आला. चला यानंतर होणारी मॅच दोन्ही टीम आपण तयार राहायचं आहे. महेश आलेत नवीन बॅटर, नॉन स्ट्रायकर एंड वरती असतील. 4 धावा मिळत आहेत आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 65 आकड्यावरती जाऊन पोहोचला. तर असं म्हणावं लागेल की औपचारिकताच बाकी राहिले या मॅच मध्ये. दोन चेंडू आणि 34ची गरज आहे आता. चांगला बॉल, परंतु शेवटचं अंतिम औपचारिकता. चला शेवटचं अंतिम बॉल देखील कंप्लीट झाले योग्य पद्धतीने आणि ही मॅच नावावरती राहिली. टीम जीपी कोळीयाळी या संघाच्या नावावरती. वेल प्लेड, वेल डन. खूप चांगला खेळ पाहायला मिळाला आणि लीग टेबल मध्ये सर्वात महत्वाची